महिलांना पैसे वाचवण्यासाठी आणि स्वतःसाठी आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी सरकारने काही खास उपक्रम राबवले आहेत। जाणून घेऊयात हे 5 महत्त्वाचे उपक्रम। त्यातला पहिला उपक्रम आहे तो म्हणजे महिला सन्मान बचत योजना। या योजनेअंतर्गत महिलांना 31 मार्च 2025 पर्यंत 60% व्याज दराने 2 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळते। दुसरी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती। त्यातली तिसरी योजना आहे महिला उद्यमिता प्रोत्साहन योजना। या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंपूर्णतेसाठी आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांचे उद्योजकतेचे स्वप्न साकार होते। चौथी योजना आहे महिला हेल्पलाईन 181 नंबर। राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने 181 हा नवा टोल फ्री हेल्पलाईन नंबर आणला आहे। वर्षातील 12 महिने आणि 24 तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असेल। हुंडाबळी असो किंवा बालविवाह, कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल। याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहितीही या क्रमांकावरून महिलांना मिळवता येईल। पाचवी योजना आहे महिला सशक्तीकरण निधी। या निधी अंतर्गत महिलांना आर्थिक मदत आणि संसाधने उपलब्ध करून दिली जातात, ज्यामुळे त्यांचे सशक्तीकरण होते। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी मॅक्स वुमनला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।